शाहीने, तलवारीच्या खडखनाटीने, घोड्यांच्या टाप्याने आणि शायरांच्या डपानं आणि हाच इतिहास घडवला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुद्राने छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, त्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही. तो अथांग आहे सागरा समान, त्याचा छत्र म्हणजे आबाचा सन्मान. तो त्यात सूर्याची शान, मराठी मानांचा धगधगता अभिमान. त्याचं काहीच आहे सह्याद्री, ज्याला शंभूचा विमान. महाराष्ट्राच्या देवालयात त्याचं पहिलं स्थान. असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांचं सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसे बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय इथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच वाघ बघितला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण जे महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय, तर तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा, शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दिलदलितांचा, 105 सुटकांचा बलिदानाचा आणि त्या दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या जिगरबाज मध्ये मावळ्यांचा हा महाराष्ट्र, माझा जिगरबाज मध्ये मावळ्यांचा हा महाराष्ट्र. आणि ह्याच महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपली, परंतु आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टीकोनाने भारताच्या इतिहासावर सुवर्ण क्षणांनी इतिहास लिहिला. त्यांची ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनावर ठासून धरली आहे, आणि असाच एक प्रसंग मला तुम्हाला ते सांगावंसं वाटतं. आणि एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून महाराष्ट्रात परत येत होते, तेव्हा तिथे एक बेलवडी नावाचं छोटं गाव होतं. तिथे एक छोटासा किल्ला होता. मल्लम्मा देसाई नावाची ठाणेदारी तिथे राहत होती. दादाजींना वाटलं की जाता जाता हा गड आपण घेऊन जावा, म्हणून दादाजींनी थोडं भिडकं सैन्य गोळा केलं आणि ते मल्लम्मावर चाल करून गेले. परंतु मल्लम्मा ही जिद्दीची आणि चिकाटीची होती. तिने त्यांच्यावर प्रहार केला आणि यामध्ये मावळ्यांचा पराभव झाला. दादाजींना वाटलं एका बाईच्या हातून मावळ्यांचा पराभव होणे शक्य नाही, म्हणून दादाजींनी अजून सैन्य गोळा केलं आणि ते पुन्हा मल्लम्मावर तुटून पडले. परंतु आता मात्र मल्लम्माचा पराभव झाला. मल्लम्माचा धीर कसला. दादाजींनी ठरवलं की या मल्लम्माला कैद करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभे करायचे. जेव्हा मल्लम्माला कैद करत असतानाच मल्लम्मा लगेच आत गेली आणि ती तिच्या तान्या बाळाला घेऊन बाहेर आली. मल्लम्माला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात उभं केलं तेव्हा तिला वाटलं की जसं प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो तसं हाही राजा मला शिक्षा देणार, मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. आणि ती धाडसानं छत्रपती शिवाजी महाराजांना पुढे गेली आणि नतमस्तक होऊन म्हणाली, राजा मी तुमची गुन्हेगार आहे. राजा जी काही शिक्षा द्यायची आहे ती तुम्ही मला द्या, परंतु माझ्या तान्या बाळाला काही करू नका, हा माझा श्वास आहे. आणि हे ऐकूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी एक स्मित हास्य केलं आणि त्यांनी चिटणीसाला लगेच इशारा केला. चिटणीस लगेच आत गेला आणि दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मल्लम्मा देसाईच्या मुलाला उचललं आणि मांडीवर ठेवलं आणि त्या दुधाच्या वाटीतून चमच्याच्या स्वरूपाने दूध पाजलं आणि म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना तो आमचा भाचा आहे. अहो म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झालात आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्यपाल करून घेतो. आणि दादाजीकडे बोट दाखवून म्हणाले, अहो दादाजी बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं. आणि असं त्या काळातही माझ्या शिवरायानं मल्लम्मा देसाईला तिचं राज्यकर्मकात केलं, परंतु तिला ती साडी चोळी देऊन तिला सन्मान करून तिला तिच्या गडावर सुखरूपपणे पोहोचही केलं. म्हणूनच मला तुम्हाला सांगायचं वाटतं की जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही, आणि जे या जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही. म्हणून त्या जगाला पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांपुढे झुकावं लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी स्त्रियांचा आदर केला. म्हणूनच मला स्त्रियांना सांगावंसं वाटतं की अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेघ आहे. अगं भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेघ आहे. दुपरी समजू नकोस तू स्वतःला, तू जिजाऊची लेख आहे, तू जिजाऊची लेख आहे. आज एवढी वर्ष झाली तरी अलीकडच्या काळातला एक प्रसंग मला तुम्हाला सांगायचं वाटतं. आजचा इटलीचे पंतप्रधान आपल्या भारतात आले होते, तेव्हा भारतातल्या लोकांनी त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहाल बघायचं आहे की सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल. पण त्यांनी उत्तर दिला
देशात ज्या राजाबद्दल इतिहास शिकवला जातो ना, त्या राजाचं रायगड मला बघायचं आहे आणि तेथील सगळी लोक रायगड बघायला गेली. म्हणूनच मला सांगायचं मला वाटतं की जगाच्या पाठीवर तुम्ही कोठेही गेलात आणि जर का तुम्हाला कोणी विचारलं ना की तुम्ही कोठून आलात, तर छाती ठोकून सांगा, ज्याने मरणालाही लाजवलं आणि आलेल्या मरणालाही जगायला शिकवलं आणि छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीमधून आला आहोत. ज्या मातीत जन्मले तर मातीचा रंग सावळा आहे. अहो, ज्या मातीत जन्मले तर मातीचा रंग सावळा आहे. छाती ठोकून सांगते, मी शिवबाचा मावळा आहे, मी शिवबाचा मावळा आहे. जागा जागा एवढंच सांगेन तुम्हाला की एक देवाकडे फूल मागितलं, देवाने ते बागच दिली. देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर देवाने अख्खा राजवाड्यात दिला. देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने अख्खा समुद्रच दिला. पण जेव्हा देवाकडे देव मागितला तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराज सारखा देव माणूस दिला. छत्रपती शिवाजी महाराज